मुख्य नुकसान आणि खराब कॉम्प्युटेशन. 52वा प्रश्न आहे, DC मशीनमध्ये प्रति पोल स्टॉलची संख्या सहसा असते. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 9 ते 16 दरम्यान. 53वा प्रश्न आहे, वाइंडिंग आणि ग्राउंडेड कोर यांच्यातील इन्सुलेशन आणि त्याच टप्प्यातील वाइंडिंग्समधील इन्सुलेशन असे म्हणतात. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, मुख्य इन्सुलेशन. 54वा प्रश्न आहे, क्षमतेच्या ट्रान्सफॉर्मरसाठी सक्तीची तेल आणि हवा परिसंचरण पद्धत नेहमीच आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 30 मेगावोल्ट अँपिअरपर्यंत. 55वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते गृहीतक करून स्लॉट गळतीची गणना केली जाऊ शकते. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, वरील सर्व गृहीत धरली आहे. 56वा प्रश्न आहे, रिकामी जागा कूल्ड मशीनद्वारे निर्माण होणारा आवाज कमी होतो कारण रोटर लहान घनतेच्या माध्यमात फिरतो. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, हायड्रोजन. 57वा प्रश्न आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक मशीनची क्रिया खालीलपैकी कोणत्या मूलभूत तत्वाशी संबंधित असू शकते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, वरीलपैकी सर्व. 58वा प्रश्न आहे, यांत्रिक भागाची रचना रिकामी जागा गती यंत्राच्या बाबतीत विशेषतः महत्त्वाची आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, उच्च. 59वा प्रश्न आहे, सेल्फ कूल्ड मोटर्समध्ये कूलिंग टाईम कॉन्स्टंट हा हीटिंग टाईम कॉन्स्टंटपेक्षा रिकामी जागा असतो कारण कूलिंगची स्थिती थांबल्यावर वाईट असते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 2 ते 3 पट जास्त. 60वा प्रश्न आहे, ट्रान्सफॉर्मरमध्ये बहुस्तरीय हेलिकल वाइंडिंगचा वापर सामान्यतः उच्च व्होल्टेज वाइंडिंग म्हणून केला जातो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 110 केव्ही आणि त्यावरील. 61वा प्रश्न आहे, आयताकृती क्रॉस सेक्शन असलेले योक यासाठी वापरले जातात. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, लहान क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर. 62वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती पद्धत सर्वात अचूक आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, समतुल्य वर्तमान पद्धत. 63वा प्रश्न आहे, हवेच्या स्फोटांमुळे उष्णतेच्या विसर्जनात वाढ होण्यामुळे होते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, संवहन. 64वा प्रश्न आहे, सुमारे 750 वॅटपर्यंत पॉवर आउटपुट असलेल्या इलेक्ट्रिकल मशीन्सना रिकामी जागा मशीन म्हटले जाऊ शकते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, लहान आकाराचे मशीन म्हटले जाऊ शकते. 65वा प्रश्न आहे, ऑपरेटिंग कॉस्ट कमी करण्यासाठी मशीनची कार्यक्षमता शक्य तितकी रिकामी जागा असावी. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, उच्च. 66वा प्रश्न आहे, हायड्रोजनची थर्मल चालकता हवेच्या रिकामी जागा पट आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 7 पट आहे. हायड्रोजनची थर्मल चालकता हवेच्या 7 पट आहे. 67वा प्रश्न आहे, ट्रान्सफॉर्मर ऑइलचा फ्लॅश पॉईंटपेक्षा जास्त असावा. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 104 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त असावा. 68वा प्रश्न आहे, सामान्यतः ब्रश रॉकर्ससाठी वापरला जातो. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, कास्ट लोह. 69वा प्रश्न आहे, DC मशीनमध्ये स्लॉट पिचची नेहमीची मर्यादा असते. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 25 ते 35 मिलीमीटर दरम्यान. 70वा प्रश्न आहे, DC मशीनमध्ये परघीय गतीचे मूल्य सामान्यतापेक्षा जास्त नसावे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 30 मीटर पर सेकंड.
71वा प्रश्न आहे, लाट घटना विशेषतः महत्त्वाची आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, उच्च व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर. 72वा प्रश्न आहे, 275 kV ट्रान्सफॉर्मरसाठी कोल्ड रोल्ड ग्रेन ओरिएंटेड स्टीलचा वापर करून खालीलपैकी कोणते फ्लक्स घनतेचे मूल्य वापरले जाऊ शकते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 1.6 वेबर पर मीटर स्क्वेअर. 73वा प्रश्न आहे, गुंडाळीच्या बाजूंच्या संदर्भात मोजल्या जाणाऱ्या सलग 2 कॉईलच्या प्रारंभामधील अंतरस म्हणतात. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, वळणदार खेळपट्टी. 74वा प्रश्न आहे, थेट पाणी थंड केल्याने सुमारे रेटिंग मिळणे शक्य आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 600 मेगावॅट. 75वा प्रश्न आहे, रिकामी जागा हे चुंबकीय सर्किटच्या त्या भागांसाठी मोठ्या प्रमाणावर वापरले जाते ज्यात स्थिर प्रवाह असतो आणि त्यांना उत्कृष्ट यांत्रिक गुणधर्माची आवश्यकता असते. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, कास्ट स्टील. कास्ट स्टील हे चुंबकीय सर्किटच्या त्या भागांसाठी मोठ्या प्रमाणावर वापरले जाते ज्यात स्थिर प्रवाह असतो आणि त्यांना उत्कृष्ट यांत्रिक गुणधर्माची आवश्यकता असते. 76वा प्रश्न आहे, ट्रान्सफॉर्मरमध्ये कंडक्टर मटेरियल म्हणून ॲल्युमिनियमचा अवलंब केल्यावर ट्रान्सफॉर्मरची एकूण किंमत कमी होते. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, लहान आकाराच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये कंडक्टर मटेरियल म्हणून ॲल्युमिनियमचा अवलंब केल्यावर ट्रान्सफॉर्मरची एकूण किंमत कमी होते. 77वा प्रश्न आहे, जर इन्सुलेटेड सामग्री जास्तीत जास्त स्वीकार्य तापमानाच्या पलीकडे चालत असेल तर त्याचे आयुष्य आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, कमी झालेली. 78वा प्रश्न आहे, हायड्रोजनचा उष्णता हस्तांतरण गुणांक हवेच्या रिकाम्या जागा पट असतो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 1.5 पट. 79वा प्रश्न आहे, मोठ्या हवेतील अंतर असलेल्या DC मशीनचे ऑपरेशन तुलनात्मकदृष्ट्या आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, शांत. 80वा प्रश्न आहे, इन्सुलेशनच्या डिझाईनमध्ये खालीलपैकी कोणता मूलभूत विचार केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, वरीलपैकी सर्व. विद्युत विचार, यांत्रिक विचार आणि थर्मल विचार. 81वा प्रश्न आहे, रिकाम्या जागांमध्ये पुरवल्या जाणाऱ्या हवेतील अंतराची लांबी प्रामुख्याने पॉवर फॅक्टर विचारात घेऊन निर्धारित केली जाते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे इंडक्शन मोटरमध्ये पुरवल्या जाणाऱ्या हवेतील अंतराची लांबी प्रामुख्याने पॉवर फॅक्टर विचारात घेऊन निर्धारित केली जाते. 82वा प्रश्न आहे, इलेक्ट्रोमॅग्नेट्सची रचना खालीलपैकी कोणत्या मूलभूत समीकरणावर आधारित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, वरीलपैकी सर्व. 83वा प्रश्न आहे, DC मशीनच्या आर्मेचरचे लॅमिनेशन रिकाम्या जागा सहसा जाड असते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 0.4 ते 0.5 mm. 84वा प्रश्न आहे, DC मशीनमध्ये ब्रश आर्म्सची संख्या रिकाम्या जागा ध्रुवाची संख्या असते. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, समान. DC मशीनमध्ये ब्रश आणि आर्मची संख्या ही समान असते ध्रुवाच्या. 85वा प्रश्न आहे, मोठ्या मोटर्सच्या स्टार्टरमध्ये वापरण्यासाठी प्रतिरोधक ग्रीड तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणते साहित्य वापरले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, कास्ट लोह. 86वा प्रश्न आहे, रिकाम्या जागा यंत्रामध्ये शाफ्टचा आकार गंभीर गतीने ठरवला जातो जो शाफ्टच्या विक्षेपणावर अवलंबून असतो. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, मोठे. मोठ्या यंत्रामध्ये शाफ्टचा आकार गंभीर गतीने ठरवला जातो जो शाफ्टच्या विक्षेपणावर अवलंबून असतो. 87वा प्रश्न आहे, DC शंट मोटर AC पुरवठ्यावर जोडल्यास काय होईल? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, शेताच्या वळणात निर्माण झालेल्या उष्णतेमुळे जळून जाईल. 88वा प्रश्न आहे, हॉट रोल शीटमध्ये पारगम्यतेचे रिकाम्या जागा मूल्य असते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, कमी.
खालीलपैकी कोणत्या व्हेरिएबल्सवर उष्णता संवहन अवलंबून असते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, वरीलपैकी सर्व. 90वा प्रश्न आहे, पाण्याची प्रतिरोधकता पेक्षा कमी नसावी. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 2000 क्युसेक मीटर. 91वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या पद्धतीद्वारे व्हेरिएबल लोड ड्राईव्हसाठी मोटर रेटिंग निर्धारित केले जाऊ शकते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, वरीलपैकी सर्व. 92वा प्रश्न आहे, इलेक्ट्रोमॅग्नेट्सच्या कोरच्या बांधकामासाठी रिकाम जागा वापरतात. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, मऊ चुंबकीय साहित्य. 93वा प्रश्न आहे, नेहमी दुहेरी थर प्रकार असतात. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, बंद वाइंडिंग. बंद वळण नेहमी दुहेरी थर प्रकार असतात. 94वा प्रश्न आहे, पॉवर ट्रान्सफॉर्मर जास्तीत जास्त कार्यक्षमतेसाठी डिझाईन केले पाहिजेत. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, पूर्ण भारावर. 95वा प्रश्न आहे, रिकाम जागेही कम्युटेटरला ब्रश लावण्याची सामान्य पद्धत आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, वरीलपैकी सर्व, रेडियल, अनुगामी आणि प्रतिक्रिया. 96वा प्रश्न आहे, कोल्ड रोल्ड ग्रेन ओरिएंटेड स्टीलमध्ये ग्रेन ओरिएंटेशनच्या दिशेने रिकाम जागा पारगम्यता असते. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, कमाल. कमाल पारगम्यता असते. 97वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या कारणामुळे विद्युत पुरवठा नेटवर्कमध्ये व्होल्टेज नियंत्रण आवश्यक आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, वरीलपैकी सर्व. 98वा प्रश्न आहे, मोठ्या पॉवर ट्रान्सफॉर्मरसाठी सेल्फ ऑइल कूल्ड प्रकार किंवा एअर ब्लास्ट प्रकार खालीलपैकी कोणते वर्तमान घनतेचे मूल्य वापरले जाऊ शकते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 2.2 ते 3.2